दम्याचा त्रास असो किंवा गुडघेदुखीचा, जॉईंट पेन, संधिवात असो किंवा स्किनवर असलेले वेगवेगळे मस्से चामखीळ असोत, अनेक आजारांवर उपयोगी येणारं हे औषध म्हणजे रुई. जांभळी किंवा पांढरी अशा दोन प्रजाती आपल्याला याच्यात बघायला मिळतात. जांभळी, तिला रुई म्हटलं जातं किंवा आक म्हटलं जातं, ही औषधात वापरली जाते. तर पांढरी, जिला मंदार म्हटलं जातं, ही विविध पूजांमध्ये वापरली जाते, गणपतीलाही वाहिली जाते. रुईचं पत्र, त्याचं दूध म्हणजेच पान तोडल्यानंतर किंवा फांदी तोडल्यानंतर येणारा चीक, त्याचप्रमाणे पंचांग हे वेगवेगळ्या औषधात वापरतात. इथे इमेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे त्याचा उपयोग स्वेदनासाठी म्हणजे वेगवेगळे शेक देण्यासाठी, उपनाह स्वेदासाठी, पत्रपिंड स्वेदासाठी वापरला जातो. यांनी वेदना शमन अगदी चांगल्या प्रकारे होऊ शकतं. रुईचं जे पान आहे तर ते फक्त पानच नाही तर संपूर्ण पंचांगांचं मिळून अर्क लवण किंवा अर्कक्षार बनवला जातो. त्याच्याने क्षारसूत्र सुद्धा बनवतात. डायबेटीसवर उपयोगात येणारे अनेक कषाय रुईच्या पानांचा, रुईच्या पंचांगांचा वापर करून बनवले जातात. असं हे रुईचं झाड तुमच्या आसपास असायलाच हवं. ही सिरीज तुम्हाला कशी वाटतेय नक्की कळवा.